सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहे. ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय अशोकरावजी पटवर्धन साहेब मराठवाड्याची विभागीय सचिव म्हणून अनेक वर्ष ते काम करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करतोय. आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या 2014 पासून 19 पर्यंत आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनीच एकत्रित काम केलं ते सन्माननीय माजी आमदार शिवसेनेच्या उपनेत्या संगीताजी ठोंबरे या संपूर्ण कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख सन्माननीय अनिलदादा जगताप, सन्माननीय सचिन रेकॉर्ड करा भाषण मला बातमीला पाहिजे सोमदेनजी, सन्माननीय चंद्रकांत नवलेजी या ठिकाणी उपस्थित असणारे लोकसभा प्रमुख सन्माननीय सागर बहीर, ॲडव्होकेट संगीताताई चव्हाण आमच्या महिला आघाडीच्या सन्माननीय प्रमुख, या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रविराजे बडे, गणेश शिराडे, सुनील शिंदे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख संतोषराव जाधव, सर्वच वैद्यकीय मदत कक्षाचे, युवा सेनेचे, महिला आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या संपूर्ण कामकाजाला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी जिल्ह्यातून उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व सेलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. खरं तर काल निरोप दिला आणि आज आपण अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन एवढ्यासाठी की कालच निरोप दिला आणि मग निरोप दिल्यानंतर तात्काळ खरं तर आपल्या सगळ्यांची धावपळ धडपड असते, पण त्या धावपळ धडपडीतनं सुद्धा तात्काळ आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर यायला सुद्धा मला तास, दीड तास, 2 तास उशीर झाला, पण उशीर झाला तरी सुद्धा आपण सगळेजण जमलो आणि शिवसेनेचा भगवा या संपूर्ण पीठच नव्हे तर मराठवाड्यावरती सुद्धा अतिशय डौलानं फडकवण्यासाठीचा निर्धार करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय. मी मनापासून पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं एकूण चाललेलं काम आणि या कामाला अजून गतिमान करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी जे काय गतिमान अशा पद्धतीचं शिवसेनेचं शिवसेना मनामनात शिवसेना घराघरात अशा पद्धतीची कल्पना घेऊन काम करायचं आहे. त्या कामाला गतिमान करण्यासाठी माझ्यावरती आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समवेत काम करण्याची जबाबदारी दिली. जबाबदारी दिल्यानंतर सगळ्यात पहिला भाग आहे आपल्या सगळ्यांबरोबर संवाद केला पाहिजे, आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या कामाला गतिमान करण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे याची एक रूपरेषा आखली पाहिजे आणि ही रूपरेषा आपण भविष्य काळामध्ये शिवसेनेचा एक मजबूत किल्ला म्हणून मराठवाडा आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा बीड उभा राहिला पाहिजे. यासाठी जे जे काही करावं लागेल आपण सगळ्यांनी वार्ड निहाय, गट निहाय, विशेषतः आपल्या बूथ निहाय जे काही काम करायचंय त्या सगळ्या बीएलएनची नियुक्तीचं काम आपल्या सगळ्यांच्यासाठी टार्गेटेड प्रोग्राम म्हणून शिवसेनेच्या वतीने दिले. हे केवळ तुमच्याकडे दिलेलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासमोर हेच टार्गेट देऊन आपण सगळेजण काम करतो. सामान्य शिवसैनिक असेल, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, आमदार, खासदार, मंत्री असेल, सगळ्यांसाठी तेच काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः करतायत. श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या पाया मजबूत करायचा असेल तर हे काम खूप महत्वाचं आहे आणि म्हणून साहेबांनी सिरियसली आपण सगळ्यांनी बघितलं असेल सातत्यानं फॉलोअप आपला होतोय. आम्हा सगळ्यांना जबाबदारी देऊन तुमच्या विभागातलं काम जबाबदारीने केलं पाहिजे म्हणून सांगितलं जातंय आणि केवळ सांगितलं जातंय अशातला भाग नाही. काल 2 VC झाले, सकाळी एक VC होती, दुसरी एक VC होती. मराठवाड्याच्या संपर्क प्रमुख माझ्यावरती सकाळी VCला मी अटेंड होतो आणि नंतर आमदार, खासदार, मंत्र्यांची परत दुपारच्या टप्प्यामध्ये मिटिंग होती की ज्या मिटिंगला सुद्धा साहेबांनी ज्या पद्धतीने रिव्ह्यू यायला चालू केलं आणि कालचं स्टेटमेंट आपण सगळ्यांनी बघितलं असेल. काम करायचं नसेल तर घरात बसा. हे केवळ शिवसेनेच्या तालुका प्रमुखासाठी नाही, मंत्र्यांच्यासाठी सुद्धा तेच आहे, आमदार खासदारासाठी सुद्धा तेच आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सुद्धा तुमच्या इतकंच किंबहुना तुमच्यापेक्षा शतपटीने काम केलं तरच आम्ही सगळेजण आदरणीय साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतोय, शिवसेनेचं संघटन मजबूत करू शकतोय. म्हणूनच संपूर्ण राज्यभर प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता आपल्या आपल्याप्रमाणे काम करतोय. त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आपलं चाललेल्या कामाबरोबर पहिल्या टप्प्यातलं सगळ्यांचं महत्वपूर्ण असणारं काम ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमधला एक निर्णायक टप्पा म्हणून ज्याच्याकडे बघतोय त्या सगळ्या कामाला गती देण्यासाठी आपले पीएलए नेमले पाहिजे. ते नेमत असताना ते आपले जातीवंत असले पाहिजे, ते अतिशय ताकदीनं शक्तीनं शिवसेनेशी समर्पित असले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथल्या प्रत्येक मोमेंट वरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपल्या माणसाचं संरक्षण करणं अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी आपण सगळेजण बारकाईने काम करायचं. आता हे काम करण्यासाठी मगाशी आमच्या अनिल भैयांनी मला यादी दिली. बीएलएच्या यादीमध्ये एकूण आता जे झाले 230 बीड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची यादी आहे. मगाशी आपण सुद्धा जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, पलीकडे आणखी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, आमच्या चव्हाणताईंनी सुद्धा या ठिकाणी काही सूचना सांगितल्या. माझी आपल्या सगळ्यांना पहिली विनंती अशी पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये विशेषतः सगळ्या जिल्हा प्रमुखांना, तालुका प्रमुखांना माझी विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे बीएलए नेमले पाहिजेत. याच्यासाठीच तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे.
आणि जर ते काम होत नसेल तर कळत न कळत जरा तुम्ही आणि आम्ही कुठंतरी कमी पडतोय असं म्हटलं तर काय चुकीचं होणार. ठीक आहे, अडचणी आहेत, अडचणी असणारच आहेत आणि प्रयत्न नाही केला तर त्याच्याही पेक्षा अडचणी असणार आहेत, पण प्रयत्न केला तर अशक्य ते शक्य होऊ शकतंय. पण प्रश्न असा आहे की प्रयत्न केले पाहिजे, चिकाटी केली पाहिजे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, BLA प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे. तिन्ही जिल्हा प्रमुखांना, संपर्क प्रमुखांना, तालुका प्रमुखांना, तिथल्या विभाग प्रमुखांना माझी विनंती, सूचना, सक्तीचा आग्रह आहे की आपण सगळ्यांनी हे काम केलं पाहिजे. आणि हे जर केलं नाही तर उद्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचा त्याच्यावरती पाया अवलंबून आहे. तोच जर आपण करणार नसू तर निश्चितपणे आम्ही सगळेच मंडळी कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, आज उद्याचा दिवस आहे, नंतरच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींच्या नंतर परत ट्रेनिंग होतील, परत बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. 15 तारखेनंतर प्रत्यक्ष या सगळ्या ऍक्टिव्हिटी शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्याला बूथ निहाय करायचे आहे. त्यामुळे या सगळ्याचं काम आपण सगळ्यांनी जबाबदारीने केलं पाहिजे. मगाशी जिल्हा प्रमुखने मला सुद्धा सांगितलं, काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून जे काही अभेद असे गट आहेत की ज्या सगळ्या गटांच्यामुळं किंवा गट आहेत त्या सगळ्या गटांच्यामुळे सुद्धा आपली अडचण होते. अडचणी अनेक असतात, पण अडचणींना सुद्धा मोडून काढणारा माणूस कोण असेल तर तो मराठवाड्यातला 72 अशा पद्धतीचा शिवसैनिक. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पहिल्यांदा नेत्यांनी आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या मंडळींनी ह्या कामाची जबाबदारी घेऊन काम करूया, कालबद्ध प्रोग्राम घेऊन काम करूया, दररोज आपण बोलत राहूया. माझी आपल्याला विनंती आहे की काल सुद्धा आम्हाला साहेबांनी सांगितलं, सक्तीने आम्हाला दुसरी सूचना ताई सांगितली. त्याच्यामध्ये त्यांचा आग्रह असा आहे की तुम्ही फक्त जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी मीटिंग घ्यायची नाही, मतदारसंघ निहाय जा, तिथं तुम्ही काम केलं पाहिजे असं आम्हाला सांगितलं. आता आम्ही मंत्री असून आम्ही तुमच्या घरात तुमच्यापेक्षा अगोदर जर BLAचा फॉर्म भरायला आलो असेल तर आमच्या पलीकडे शतपटीनं तुमचं काम जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या कामामध्ये जरा समर्पितपणाने काम करून उद्याच्या 2, 3, 4 दिवसांमध्ये कालबद्ध प्रोग्राम करून जे जे करावं लागेल ते करा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे BLA नेमले पाहिजेत, नेमून त्यांच्यावरती ज्या पद्धतीचं मॉनिटरिंग करायला पाहिजे ते केलं पाहिजे. पुढचं काम त्याच्यानंतरचं आहे ते त्याच्यापेक्षा महत्वाचं असल्यामुळे जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टींची, कामकाजाची जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. BLAच्या नेमणुकीचा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या गोष्टींकडे सुद्धा आपण वळूया. सन्मान्य मनोज भाऊ शिंदे आदित्य नाईक, मी फोन त्याला सुद्धा केला नाही गडबडीने. पहिल्यांदा मी म्हटलं सगळ्यांच्या बरोबरचा संवाद साधून पुढे जाऊया, परंतु एका बाजूला जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, सगळे प्रमुख नेते मंडळी, जिल्ह्यातले सर्व प्रमुख मान्यवर असतील, या सगळ्यांशी बोलून आपण सगळ्यांनी भविष्य संघटन शिवसेनेचं मजबूत करण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी काम करणार अपेक्षित. हे सगळं काम करत असताना एका बाजूला पदाधिकारी, दुसऱ्या बाजूला या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या एकूण कामकाजामध्ये असणारे, सहभागी असणारे अनेक लोक त्यांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होत असते की काही माणसं संघटनेच्या बाहेर असतात, त्या सगळ्या माणसांना सुद्धा आपण जोपर्यंत आपल्या समवेत घेणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांची टीम वाढणार नाही. आणि मला वाटतं की त्यासाठी जे जे संघटनेशी संबंधित जोडू शकतात, जोडू इच्छितात अशा सगळ्या माणसांना सुद्धा आपल्या समवेत घेण्यासाठी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, आपल्या परिस्थिती ह्याच्यामध्ये जिल्हा प्रमुखांनी सुद्धा किंवा तालुका प्रमुखांनी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये कशा सगळ्या गोष्टीचं नियोजन सुद्धा करणं अपेक्षित आहे. उद्देश इतकाच आहे की आपल्याकडे असणारे 6 विधानसभेच्या मतदारसंघ, 6 मतदारसंघ, बीड जिल्हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बीडचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. राजकीय दृष्ट्या स्फोटक परिस्थिती कुठं असेल तर बीडमध्ये आहे, राजकीय दृष्ट्या प्रचंड ईर्ष्या आणि ऊर्जा कुठं असेल तर ती बीडमध्ये आहे, आणि राजकारणामध्ये भविष्याचं नेतृत्व करण्याची क्षमता कुठं असेल तर ती फक्त आणि पद्धतीची प्रचंड ऊर्जा असणारे तुम्ही मराठवाड्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात. माझी तुमच्या सगळ्यांच्याकडून विनंती आहे की आपलं संघटन मजबूत असेल तर कुठलाही अभेद्य किल्ला आपण घेऊ शकतो, संघटन नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. या सगळ्याची मूळ पायरी जर काय असेल तर BLA. उद्याच्या सगळ्या निवडणुका असतील, उद्याच्या निवडणुकानंतर त्याच्यानंतर होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुका असतील, त्यानंतर होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका असतील, आमच्या सगळ्याचा पाया जर काय असेल तर BLA आहे. त्यामुळे त्या सगळ्याची जबाबदारी मतदारसंघ निहाय, तालुका प्रमुखांनी, विभाग प्रमुखांनी, जिल्हा प्रमुखांनी आपण सगळ्यांनी घेऊन या सगळ्या कामाला यशस्वी करण्यासाठी पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. ही विनंती करत असताना आपल्याला दिलेलं काम जिल्हा प्रमुखांना सुद्धा आता यानंतर आम्ही सूचना करून त्याप्रमाणे त्यांचं चाललेलं काम वरून जे काय आमच्या बाळासाहेब भवनवरून येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या सूचना, त्या चाललेलं तुमचं काम, त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांचं सातत्यानं समन्वय, या माध्यमातून कुठेही जी अडचण असेल ती अडचण सोडवत आपण सगळ्यांनी हे काम यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. आपण सगळेजण बघत असाल की या अशा पद्धतीची मुवमेंट पहिल्यांदाच शिवसेनेची. जय भवानी, जय शिवाजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय. कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला म्हटलं की काम संपलं. याला पूर्वीच्या काळात शिवसेना नाही. आता परिस्थिती बदलली.
संदर्भ बदलले, अनेक राजकारणातली जी समीकरण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आता अकॅडमिक कामामध्ये लोकांना प्राधान्यक्रमाने अतिशय सिस्टमॅटिक काम करण्यामध्ये सुद्धा खूप महत्वपूर्ण राजकारणातलं महत्व आहे. पूर्वीच्या काळातला उत्स्फूर्ततेबरोबर नियोजनाचा भाग सुद्धा महत्वाचा असल्याशिवाय निवडणुका यशस्वी होत नाहीत आणि हे तंत्र पलीकडच्या अनेक पक्षांनी आत्मसात केल्यामुळं देशभरामध्ये त्यांचं जे काही काम चाललंय ते बघितल्यानंतर आम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा 10 पावलं पुढे असलं पाहिजे. याच भूमिकेनं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावरती दिली. खूप महत्वाचं काम आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये एका बाजूला 6 आता असतील, परंतु कदाचित विधानसभेचे मतदारसंघ सुद्धा वाढू शकतील. विधानसभेच्या मतदारसंघांच्या बरोबर लोकसभेचे मतदारसंघ सुद्धा वाढू शकतील. महिला आरक्षणाचा एक महत्वपूर्ण कायदा येतो की ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना या सगळ्या निवडणुकांमध्ये आमदार खासदार होण्यामध्ये सुद्धा संधी मिळणार आहे. अशा सगळ्या राजकारणातल्या एका नवीन बदलाच्या टप्प्यावरती शिवसेना सुद्धा कात टाकते आणि कात किंवा टाकत नाही तर त्या कात टाकण्यानंतर राजकारणामध्ये अनेक सगळ्या चांगल्या गोष्टी घडू शकतील. अशा सगळ्या घटनाक्रमाचे साक्षीदार पदाधिकारी म्हणून तुम्ही आम्ही काम करतोय. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक हे काम करूया. हे काम करत असताना ज्या ज्या सूचना असतील, सुधारणा असतील, त्या सगळ्या सुधारणा आपण सगळ्यांनी सांगाव्यात अशा पद्धतीची विनंती करतो. सन्मान्य संपर्क प्रमुखांनी सांगितलं, जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की आपण सगळेजण काम करत असताना मग मुंबईमध्ये कोणतरी येणार, तो फोटो काढणार आणि त्यांना फोटो काढून इकडे दाखवून त्या पद्धतीने आमच्या बरोबर फिरलेला आणखी सगळ्या मान्यवरांच्या बरोबर फिरलेल्या त्या सगळ्या माणसांनाच आम्ही महत्व देणार. खरं म्हणजे मी आपण सर्वांना सांगू इच्छितो, आम्ही काम करत असताना सामान्यातला सामान्य कार्यकर्ता तुमच्यासारखाच एक पदाधिकारी म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता. जो माणूस काम करतोय त्याला मिरवायची गरज नाही आणि जो मिरवत असतो तो कधीच काम करत नाही आणि हे ज्याला माहित असेल तो ज्याला राजकारणामध्ये आपण बघा आता ताई आपण सुद्धा आमदार झालात, आम्ही मंडळी राजकारणात काम करतोय, आपण सगळेजण बघतोय. जो काम करत नाही तो हार तुरी घाला पुढे असतोय. निवडणुकीत प्रचार ज्याने केलेला नसतोय तो हार घालून तो फोटो काढून तो फोटो बाहेर कसा दाखवतोय ते बघायला पुढे असतोय. आणि ज्याने प्रचार केला असतो, ज्याला आम्हाला निवडून आणलं असतं ते म्हणतात ह्याला निवडून आम्हीच आणलं, आता आम्ही काय करायचं आहे, निवडून तुझी त्याला काय करायला आहे. मला असं वाटतं त्या सगळ्याची काळजी, त्या सगळ्याची जाणीव ठेवणारा महाराष्ट्रातला नेता कोण असेल तर तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी निवांत राहा. पूर्वीचं काम आताचं काम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आताचं नेतृत्व हे फक्त आणि फक्त जाणीव ठेवून प्रत्येक समर्पित कार्यकर्त्यासाठी संधी देणारा राजकारणातलं एक नवीन अशा पद्धतीचं शिवसेनेचं नवं नेतृत्व आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सगळेजण भविष्यातलं राजकारण घडवायला निघालो. मी आपल्याला सांगतो, ज्योतिताई वाघमारेंची निवड झाल्याने खासदारकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक इतिहास घडला. खरं तर मी आपल्या सगळ्यांना सांगतो, त्या काळात आमच्या खासदारांच्यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. अनेक सगळे सिनियर खासदार सुद्धा त्यांच्यासाठी घेऊन गेले होते शिष्टमंडळ. महाराष्ट्रातले अनेक लोक त्यांच्या प्रत्येकाला ज्यांना वाटत होतं की राज्यसभेसाठी आम्ही उमेदवारी मागितली पाहिजे आणि साहेबांनी आम्हाला संधी दिली पाहिजे, अशा सगळ्या माणसांना साहेबांनी सांगितलं की जरा थांबा. आम्हाला असं वाटलं की साहेब नेमकं काय करणार आहे, कारण आम्ही 6 आमदार, मी मंत्री, माझ्याबरोबरचे आणखी सगळे सहकारी आम्ही सगळेजण गेलो होतो. परंतु आम्हाला साहेबांना सांगितलं थांबा, काम करा, योग्य वेळी तुम्हाला लोकांना मी संधी देऊ. आणि एक नाव आलं ज्योतिताई वाघमारे. प्रश्न असा पडला, महाराष्ट्रात एका बाजूला कोण ज्योतिताई, अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा सुरू झाली. दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या सगळ्या माणसांच्या मध्ये एक अतिशय चांगला सुरू म्हटला, सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जर कोणी नेता असेल तर तो फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आहे. आज सुद्धा मी तुमच्या समोर उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3ऱ्यांदा आमदार झालोय. गावात सुद्धा सरपंच कुणी करायला नको पाहिजे अशा पद्धतीचा माझ्यासारखा कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका बाजूला या राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारख्या कोल्हापूर समृद्ध जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केला, ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे. काहीच नाही, डेअरी नाही, सोसायटी नाही, कारखाना नाही, सूत गिरण नाही, शिक्षण संस्था नाही, काहीच नाही. ताई आपण सगळेजण साक्षीदार आहोत. काम करत गेलो, त्या कामाची जाणीव ठेवणारा माणूस नेता समोर होता. त्या नेत्याच्या माध्यमातून आपण सगळेजण इथं आलो. मला असं वाटतं माझ्यामध्ये तुम्हाला बघा, आपण सगळ्यांना माझी विनंती एवढीच आहे की आपण सगळ्यांनी फक्त एवढंच काम करूया, आपण प्रामाणिकपणे काम करूया. हिशोब मारत गेला तर हिशोबात तुम्हाला काय मिळणार नाही, पण बेहिशोबीपणाने बेधुंदपणाने शिवसैनिक जसा ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचारावरती श्रद्धा ठेवून अनेकांना अंगावर घेत गेला आणि बघता बघता महाराष्ट्राचा भगवा भडकवण्याचं काम सुद्धा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं. त्या पद्धतीचं काम करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जाऊया. हिशोब मारणाऱ्यांना कधीच काय मिळत नाही आणि माझं तरी म्हणणं आहे कुणालाच अशा लोकांना मिळू नये असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. मला वाटतं कदाचित मी जास्त बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण मी आपल्याला सांगतो की आपण सगळेच झोकून देऊन एक शिवसैनिकासारखं काम करूया. पद मिळत राहतील, सत्ता येत राहील, लोक तुमचा सन्मान करत राहतील, पण तुमचं काम हेच तुम्हाला चालणार.
बऱ्याच वेळा पदाच्या बेड्या घेऊन आपण सगळेजण असे अडकून बसलेलो असतो की त्या पदाच्या बेड्यातनं आपण सुटतच नाही. पण पदापेक्षा सुद्धा तुम्ही माणसात किती आहे, तुम्ही माणसांसाठी काम काय करताय, तुमचं संघटन किती मजबूत आहे याला खूप महत्व आहे. तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती शिवसेनेचं संघटन चालणार. त्यामुळे माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. या सगळ्या कामाला जिथे जिथे लागेल त्या त्या ठिकाणी मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, जिथे हात माराल तिथे येण्यासाठीची जबाबदारी आमची असेल. उद्यापासून तुमच्यातल्या सामान्य शिवसैनिकासारखं जे काम करायचं असेल त्या सगळ्या कामामध्ये तुम्ही जेवढे तत्परतेने काम कराल तेवढं तत्परतेने काम तुमचा सहकारी म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा करेल. एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. मतदारसंघ निहाय जायचं आहे, संघटना बांधायची आहे. उद्याच्या राजकारणामध्ये आपण सगळ्यांनी निवडणुका यशस्वी करायची आहेत. त्याला यशस्वी करत असताना एक मूल मंत्र मात्र असं आहे, आमचं कसं आहे तसं कसं आहे. पाया मजबूत करा, संघटना मजबूत करा, राजकारणातल्या संधी आपोआप मिळत राहतील. मी आपल्याला सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष नावाची संघटना पक्ष होता. शेतकरी कामगार पक्ष हा तत्कालीन काळामध्ये काँग्रेसच्या विरोधात एक मोठं 5-50 आमदार असायचे. बऱ्याच वेळा मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना या कधी कुणी सरपंच केला नसता, ती माणसं सुद्धा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली. ऑप्शन असला की माणसं तिकडे जातात. पण ऑप्शनच नसेल, आम्ही सगळेजण सुरक्षित पद्धतीने सावधपणाने निघालो तर आपल्याला काही मिळणार नाही. उद्या सुद्धा भविष्य काळातल्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण होत राहील त्या राजकारणामध्ये शिवसेना हा या महाराष्ट्रातला आणि देशातला एक संपूर्ण सशक्त अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. फक्त तो ऑप्शन आणि त्या ऑप्शनच्या माध्यमातून काम करत गेलो तर बघता बघता कुणी आमदार होईल, कुणी खासदार होईल, कुणी जिल्हा परिषद जाईल, कुणी पंचायत समितीला जाईल, कुणी नगरपालिकेला जाईल. जो ज्याची पात्रता असेल, कुवत असेल त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी यशस्वी होईल. फक्त अट एकच आहे, झोकून देऊन काम करा, हिशोब मारून काम करू नका. एवढीच विनंती करतो. आजपासून आपण सगळ्यांनी बीएलएचं काम आपल्या आपल्या मतदारसंघात आज मगाची ज्याचा संपर्क प्रमुखाने हाजरी घेतली त्या सगळ्यांना सुद्धा सांगण्यापेक्षा सुद्धा ज्याला त्याला कळायला पाहिजे. उपस्थित नसणाऱ्याने त्याची जाणीव ठेवावी. कमी उपस्थिती असेल तिथं काय करायला पाहिजे, तालुका प्रमुखांनी त्याच्याबद्दलचं नियोजन करावं, जिल्हा प्रमुखांनी त्याच्यावरती स्ट्रॉंग मॉनिटरिंग करावं. ज्या ज्या सेलचे लोक असतील त्या सगळ्या सेलच्या लोकांनी सुद्धा आपल्या आपल्या टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम करूया आणि भविष्य काळामध्ये बीड मराठवाड्यातलं शिवसेनेचं ऊर्जा स्तोत्र अशा पद्धतीचं काम करण्याचं संघटन आपण सगळेजण बांधूया अशी विनंती करतो. सगळ्यांचा आभार मानतो आणि मनोगत माझा थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.